महाराष्ट्र की सिंधुदुर्ग में स्थानीय निकाय चुनाव से पहले तनाव बढ़ गया है। शिंदे गुट के शिवसेना विधायक नीलेश राणे ने दावा किया कि मालवड़ के बीजेपी कार्यकर्ता विजय केलावाडेकर के घर से 25 लाख रुपए बरामद हुए और उन्होंने इसका इंस्टाग्राम पर लाइव स्टिंग ऑपरेशन भी किया। राणे का कहना है कि यह रकम वोटरों को बांटने के लिए रखी गई थी। बीजेपी नेताओं ने इन आरोपों को राजनीतिक प्रेरित बताया है। उनका कहना है कि किसी के घर में निजी व्यवसाय से जुड़ा पैसा होना कोई अपराध नहीं है और बिना अधिकार घर में घुसकर स्टिंग ऑपरेशन करना भी कानूनन संदेह के दायरे में आता है। काही वेळेपूर्वी विजयजी केनवडेकर यांच्या घरी आलेले आहे आणि विजयजी केनवडेकर कोण आणि कुठल्या पक्षाचं काम करतात हे मला काही वेगळं सांगायला नको। इकडे जर आपण बघाल इथे सन्माननीय रवी चव्हाण साहेबांचा फोटो देखील आहे। हे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आहेत, एवढंही आपण बघू शकाल। आता माझी जी काही इन्फॉर्मेशन आहे हे काही एवढेच पैसे नाही, अजून आहेत, पण मी सन्माननीय पीआय जगताप साहेबांनाही बोलवलेलं आहे, निवडणूक अधिकाऱ्यांनाही इकडे बोलवलेलं आहे। त्यांनी या विषयाचा आता ताबा घ्यावा आणि योग्य ती कारवाई करावी। मी हेच जे काय सांगत होतो, जे कालपासून म्हणजे कालच्या त्या सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या दौऱ्यानंतर या हालचालींना वेग आला। हे फक्त एक घर नाहीये, असे जवळपास 8-10 घर आहेत जिथे हे प्रकार सुरू आहेत, हे जमा करायचे। या नमस्कार, कोण आपण? मी श्रीपे माने। इकडे या माने साहेब, इकडे सर। हे पैसे इकडे हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी, बरोबर आहे? हे पैसे मी किती आहेत मी मोजले नाही, ते तुम्ही मोजा। माझा आरोप असा आहे की अजून पैसे आहेत ह्या घरामध्ये आणि हे फक्त एकच घर नाहीये, 8-10 घर आहेत जिथे सन्माननीय चव्हाण साहेब हे पैसे जमा करतायत मालवणमध्ये। तर त्यापैकी हे आहे, हे तर तुम्ही योग्य ती कारवाई करा। जगताप साहेब कुठे आहेत? सगळे पोस्ट आहेत ते आणि आरोप साहेब पोस्ट। हा, मग त्यांना येऊ दे, मग मी त्यांना वेगळं कशाला ब्रीफ करू, त्यांना येऊ दे। हे फक्त तुम्हाला, आम्ही काय हात नाही, तुम्ही बघा। अच्छा, यायच्या अगोदर ते आमचे बंड्या सावंत आहेत, त्यांनी ह्या बॅगला हात लावलेला आहे। त्यांनी इकडे काहीतरी गडबड करायचा प्रयत्न केला होता कुठेतरी, तर बॅगेला हात सन्माननीय बंड्या